राधा आणि रुचा हॉस्टेलच्या बाहेर येऊन थांबल्या होत्या. तेथून त्यांना वेदिका पिक करणार होती आणि त्यानंतर त्या सगळ्याजणी शॉपिंगसाठी जाणार होत्या. 5 मिनिटातच वेदिका आपली गाडी घेऊन त्यांच्यासमोर उभी होती. तिची गाडी पाहून आपल्या रुचाचे डोळे गरगर गरगर फिरू लागले होते. या गाडीत बसायला भेटणार हे पाहूनच रुचा खुश झाली होती. ती पटकन गाडीत जाऊन बसली आणि राधालाही आतमध्ये बोलवू लागली. रुचाच्या या कृतीवर राधा थोडी ओशाळली आणि तिने रुचाला डोळे दाखवले आणि हळूच खिडकीपाशी जाऊन तिच्या कानात बोलली, "रुचा, असा हावरटपणा करू नकोस. त्या आपल्याबद्दल काय विचार करतील म्हणून तिला दरडावू लागली." ते वेदिकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या श्रेयाने पाहिले. तसे श्रेया लगेच म्हणाली, "इट्स ओके राधा. यू बोथ आर आवर फ्रेंड्स. सो यू कॅन यूज आवर थिंग्स अँड वी विल नेव्हर माइंड इट. ओके? सो बी रिलॅक्स." रुचाकडे पाहून ती पुन्हा म्हणाली, "रुचा, एन्जॉय द राईड." "थँक यू." रुचा लगेच उद्गारली आणि राधाला आतमध्ये येण्यासाठी सांगितले. राधा दुसऱ्या बाजूने गाडीमध्ये बसली आणि ते शॉपिंगसाठी निघाले. काहीच वेळात त्या एका मोठ्या मॉलसमोर येऊन थांबल्या. गाडी पार्क करून त्या मॉलच्या दिशेने निघाल्या. मॉलच्या बाहेर येताच रुचाचे डोळेच मोठे झाले. एवढा मोठा मॉल पाहून ती भारावून गेली होती. त्या दोघी वेदिका आणि श्रेयाबरोबर आतमध्ये गेल्या. आतमध्ये पोहोचताच राधाला तिचा मोबाईल गाडीमध्ये विसरल्याचे आठवले. "माझा मोबाईल गाडीमध्ये विसरला." राधिका बोलताच वेदिकाने तिच्या हातात गाडीची चावी दिली. "ओके, दरवाजा खोलून घेऊन ये," वेदिका बोलली. राधाने तिच्या हातातून चावी घेतली आणि पळतच पायऱ्या उतरत बाहेर रोडवरती निघाली. अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला आणि तिने घाबरून डोळे बंद केले. तोच ती मजबूत हातांवरती जाऊन पडली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या कपाळावरती केसांच्या बटा रेंगाळत होत्या. त्यामुळे तिचे पूर्ण कपाळ केसांच्या मागे झाकून गेले होते. गुलाबांच्या पाकळ्यांसारखे सॉफ्ट गुलाबी ओठ जे आता थरथर कापत होते. पांढरे शुभ्र गाल, नितळ कांती, पांढरा शुभ्र गळा, त्याच्यावर आता मागे झुकल्यामुळे फुगलेल्या शिरा दिसत होत्या. पडताना सरकलेली ओढणी ज्यामुळे तिचा खोल गळा आता उठून दिसत होता. एकदम परफेक्ट फिगर होती तिची. ती नेहमी पंजाबी ड्रेस घालत असल्यामुळे ते लक्षात येत नसे. तिच्या शरीराचा नॅचरल सुगंध त्याला तिच्याकडे खेचत होता. तिचं ते सौंदर्य पाहून इंद्रा आता पूर्ण घायाळ झाला होता. तो आपल्या पापण्याही न पाडता तिच्या त्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता. इंद्रनील शनायाला पुढे पाठवून गाडी पार्क करून मॉलच्या पुढील पायऱ्या चढतच होता, पण अचानक त्याला समोरून एक मुलगी पळत येताना दिसली. आणि काही समजायच्या आतच ती पायऱ्यांवरून घसरली. तो लगेच पटकन पुढे झाला आणि तिला अलगद आपल्या हातांवरती झेलले. ती पडते हे पाहून त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिच्या पाठीचा स्पर्श त्याच्या हातांना होताच तो झटका लागल्यासारखा भानावर आला. "आर यू मॅड?" तो जोरात ओरडला. त्याचा आवाज येताच तिने आपले डोळे उघडले आणि इंद्राला एवढ्या जवळ पाहून झटका लागल्यासारखी जोरात मागे सरकली.
तिने लगेच आपली मान खाली केली आणि ओढणी नीट करू लागली. तो अजूनही तिलाच पापण्याही न पाडता पाहत होता. ओढणीने आपली छाती झाकण्याचा तिचा अट्टहास पाहून एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती आली. थँक यू सर, ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. ते इंद्राने स्पष्ट ऐकले होते. हळू चालता येत नाही का? कसली गडबड होती? आत्ता जर पाय निसटला असता तर सगळ्या हाडांचा खुळखुळा झाला असता. तो एवढ्या जोरात ओरडत होता. त्याच्या आवाजाचा टोन ऐकून ती पुन्हा थरथर कापू लागली. सॉरी, पुन्हा ती तोंडात पुटपुटली. तिची मान अजूनही खालीच घातलेली होती. त्याने पुन्हा एकदा तिच्यावर आपली नजर फिरवली आणि तिथून निघून गेला. 5 मिनिटांनी समोरून काहीच रिप्लाय आला नाही. हे पाहून तिने मान वर करून पाहिले तर इंद्रा तिथे नव्हता. तिने आपल्या डोक्यात एक टपली मारली आणि स्माईल करतच मॉलमध्ये गेली. मॉलमध्ये एंटर करताच तिला फर्स्ट फ्लोअरवरती या तिघीजणी दिसल्या. ती तिकडे गेली. इंद्रा मॉलमध्ये येऊन थांबला होता. त्याने शनायाला फोन करून विचारले, कुठे आहेस? ती ज्वेलरी सेक्शनमध्ये होती. तो ज्वेलरी सेक्शनमध्ये गेला. राधा तिच्या मैत्रिणींकडे पोहोचली होती. त्या सर्वजणी क्लॉथ सेक्शनमध्ये गेल्या. तिथे वेदिका आणि श्रेया यांना साड्या घ्यायच्या होत्या. त्यांनी साड्या दाखवण्यासाठी सांगितले. एक साडी त्यांच्यासमोर येऊन पडत होती. जशी साडी येऊन पडत होती तसेच श्रेया आणि वेदिका कन्फ्यूज होत होत्या, तर आपल्या रुचाचे डोळे मोठे होत होते. शेवटी राधाने त्याच्यातून एक वांगी कलरची साडी बाहेर काढली आणि स्वतःच्या खांद्यावरती टाकली. ती साडी तिच्या खांद्यावर पाहून श्रेयाला पण ती साडी खूप आवडली. मी हीच घेणार, श्रेया लगेच बोलली. त्या साडीला जणू राधाच्या खांद्यावरती नव्याने सौंदर्य प्राप्त झाले होते. त्यामुळे ती साडी तिच्या खांद्यावरती खूप आकर्षक दिसत होती. लगेच वेदिकाने पण तिला दुसरी साडी काढण्यासाठी सांगितले. राधाने पुन्हा एक मोरपंखी कलरची, ज्यावर गोल्डन जरी होती, अशी साडी काढली. प्युअर सिल्कची ती साडी खूपच सुंदर दिसत होती. वेदिकाने ती स्वतःसाठी घेतली. साड्यांची शॉपिंग झाल्यानंतर त्या ज्वेलरी सेक्शनमध्ये पोहोचल्या. ज्वेलरी सेक्शनमध्ये इंद्रा आणि शनाया आधीच येऊन थांबले होते. शनायाने काही रिंग सिलेक्ट करून बाजूला ठेवल्या होत्या. त्याच्यातून एक घालून ती इंद्राला दाखवत होती. तिने एक रिंग घालून हात पुढे केला. तेवढ्यात इंद्राला समोरच्या आरशातून मागून राधा येताना दिसली. त्याने लगेच राधाकडे पाहून शनायाचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. नेमकं त्याच वेळी राधाने आरशाकडे पाहिले. दोघांची नजर नजरेला भिडली होती. तो आरशातून तिलाच बघत होता. ते पाहून तिने पुन्हा आपली मान खाली घातली. त्याने भुवया जवळ आणून डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिले, परंतु तिने पुन्हा मान वर करून त्याच्याकडे पाहिलेच नाही. त्याचा आता मूड पूर्ण खराब झाला होता. तेवढ्यात वेदिकाचे लक्ष समोर उभ्या असलेल्या शनाया आणि इंद्राकडे गेले. तिने लगेच श्रेयाला खुणावले आणि त्या दोघी राधा आणि रुचाला घेऊन ज्वेलरी सेक्शनमधून बाहेर पडल्या. शेवटी खूप फिरल्यानंतर त्यांची शॉपिंग पूर्ण झाली. राधा बोलली, रुचा चल पटकन, 10 वाजलेत. आपलं हॉस्टेल बंद झालं असेल.
आता आपण काय करायचं? त्या दोघी एकमेकींशी सावकाश बोलत होत्या. नेमकं ते वेदिकांनी ऐकले. चला ना तुम्ही आमच्या घरी, सकाळी लवकर जावा, श्रेया लगेच बोलली. ऋचा आणि राधाचा स्वभाव त्या दोघींना पण खूप आवडला होता. एकदम साध्या आणि सरळ मुली होत्या. घरी येण्यासाठी राधाने नाही म्हणून मान हलवली. वेदिका, थँक्यू, पण आत्ता आम्ही हॉस्टेलला जातो. तू सोड आम्हाला हॉस्टेलला. त्यावर वेदिका काहीच बोलली नाही आणि तिने त्यांना गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात वेदिकाने गाडी एका हॉटेलसमोर थांबवली. रात्रीचे 10 होऊन गेले होते आणि डिनरचा टाईमही. मग शेवटी डिनर करायला त्या दोघी तयार झाल्या आणि हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी जेवण केले. पुन्हा त्या गाडीमध्ये येऊन बसल्या. वेदिकाने त्यांना काहीही न विचारता गाडी सरळ तिच्या घराकडे घेतली. ती मागील बाजूने असणाऱ्या छोट्याशा गेटमधून आतमध्ये गेली. त्यांच्या घराला मागून एक छोटासा रस्ता होता. मग त्या रस्त्याने तिने सरळ त्यांच्या रूममध्ये एंट्री केली. रात्रीची वेळ असल्यामुळे राधा आणि ऋचाला त्यांच्या घराचा अंदाज आला नव्हता. जेवून आल्यामुळे त्या सरळ झोपण्यासाठी रूममध्ये गेल्या. तिने आईला घरी आल्याचे फोन करून सांगितले आणि आमच्याबरोबर मैत्रिणी आहेत, त्यामुळे सरळ मागून आलो हे पण सांगायला ती विसरली नाही. राधा आणि ऋचा वेदिका आणि श्रेयाच्या रूममध्ये आल्या. त्यांच्याकडे घालण्यासाठी नाईट ड्रेस नव्हते. श्रेयाने त्यांचे ड्रेस दोघींना दिले. तो ड्रेस पाहून राधाने ऋचाकडे पाहिले. गुडघ्याच्या वरपर्यंत शॉर्ट पॅन्ट असणारा तो ड्रेस होता. राहू दे हा ड्रेस राधा, श्रेयाला बोलली. मी याच कपड्यांवरती झोपते. अगं राधा, तुला त्याच्यावर कम्फर्टेबल नाही वाटणार आणि तसंही तुला जर आवडत नसतील शॉर्ट कपडे तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण आत्ता रूममध्येच आहोत आणि आपल्या रूममध्ये कोणीही येणार नाही. बी कम्फर्टेबल. फक्त आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे. राधाने थोडा विचार केला आणि शेवटी नाराजीतच बाथरूममध्ये चेंज करण्यासाठी गेली. राधा फ्रेश होऊन बाहेर आली. त्या शॉर्ट कपड्यांमध्ये राधा कमालीची सुंदर दिसत होती. तिचा आकर्षक बांधा अजूनही आकर्षक वाटत होता. या कपड्यात तिला कोणी पाहिले तर तो वेडा झाल्याशिवाय राहणार नव्हता. त्याच्यानंतर ऋचाही फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आली. वेदिका आणि श्रेयाची रूम एकदम प्रशस्त होती. त्यांचा बेड खूप मोठा होता. त्यावरती 4-5 जण आरामात झोपू शकत होते. राधाने वेदिकाला विचारले, आम्ही कुठे झोपू? त्यावर वेदिका गालात हसली. अगं, एवढा मोठा बेड आहे, तुला अजून कुठे झोपायला जायचंय? नाही, तसं नाही. वेदिकाला आलाच होता राधाला नेमकं काय म्हणायचे होते. श्रेयाही लगेच उद्गारली, राधा अँड ऋचा, प्लीज बी कम्फर्टेबल. नाव वी आर दी फ्रेंड्स आणि आता अजिबात संकोच करू नका. त्यावर राधा थोडी हसली आणि बेडवर जाऊन पडली. थोड्याच वेळात सगळ्याजणी बेडवर झोपून गेल्या. 1-1.5 तासाने राधाला तहान लागली. ती उठून मगातले पाणी घेण्यासाठी गेली, परंतु त्याच्यामध्ये पाणी नव्हते. आज श्रेया आणि वेदिका रूममध्ये नव्हत्या म्हणून कमला मावशींनी त्यांच्या रूममध्ये पाणी ठेवले नव्हते. श्रेयाला आणि वेदिकाला जर उठवले तर त्यांची झोप मोड होईल आणि पाणी पिल्याशिवाय झोप लागणार नाही. शेवटी ती रूमच्या बाहेर आली.
खूप मोठा हॉल अस्पष्ट असा दिसत होता आणि समोरच हॉलच्या एका बाजूला डायनिंग टेबल होता. त्याच्यावरून तिला किचनचा अंदाज आला. ती सरळ पायऱ्या उतरून किचनमध्ये गेली. किचनमध्ये खूप अंधार होता आणि ती स्विच शोधू लागली. तिने खूप ठिकाणी शोधले, पण तिच्या हाताला स्विच लागले नाहीत. कसे लागतील? यांच्या घरात सगळे ऑटोमॅटिक स्विच होते, परंतु आपल्या राधाला काय माहीत, बिचारी गरीब. ती तशीच पुढे फ्रीजकडे जाऊ लागली आणि अचानक कोणाला तरी जाऊन धडकली. ती खाली पडणारच तोपर्यंत त्याने तिच्या कमरेत हात घालून स्वतःकडे ओढले. ती सरळ त्याच्या छातीवर जाऊन आपटली. ती ओरडणारच तर त्याने तिच्या तोंडावरती हात दाबून ठेवला. शांत रहा, मी चोर नाही, हे माझेच घर आहे, इंद्रा बोलला. आता ती थोडी रिलॅक्स झाली. इंद्राने पटकन आपला हात काढला आणि थोडा बाजूला सरकला. राधा त्याच्यापासून दूर झाली. 2-4 पावले चालल्यावर तिला लक्षात आलं की हा यांचा भाऊ असेल, परंतु आपण तर त्याला पाहिलेच नाही. म्हणून ती पुन्हा मागे फिरली. तिला त्याचा चेहरा पाहायचा होता, परंतु अचानक तिचा पाय कशाला तरी आपटला आणि पुन्हा ती त्याच्या अंगावर येऊन आपटली. यावेळेस इंद्रा बेसावध होता, त्यामुळे तो सरळ खाली पडला. तो खाली होता आणि ही त्याच्यावरती पडली होती. खाली पडताना तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या गालाला झाला आणि त्याच्या पूर्ण अंगातून एक करंट पास झाला. आता ती त्याच्या मिठीत होती. तिच्या बॉडीचा नॅचरल स्मेल त्याला तिच्याकडे खेचत होता. पडल्यामुळे तिने डोळे गच्च मिटून घेतले होते. थोड्या वेळापूर्वी काय झाले हे आठवून तिचे ओठ थरथर कापत होते. खाली पडताना इंद्राच्या वरच्या खिशातला मोबाईलचा फ्लॅश अचानक लागला आणि तो फ्लॅश फक्त राधाच्या चेहऱ्यावरती दिसत होता. तिला एवढ्या जवळून पाहून तो पुन्हा हँग झाला होता. ती आता त्याच्या मिठीत थरथर कापू लागली होती. गुडघ्यापर्यंत घातलेली पॅन्ट, त्यामुळे तिच्या उघड्या पायाला त्याचा स्पर्श जाणवला आणि ती पुन्हा थरथर कापू लागली. तिच्या पोटात खड्डा पडला. इंद्रा अजून तिच्या ओठांच्या स्पर्शातून बाहेर आला नव्हता. तो त्याच धुंदीत तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. ते थरथरणारं रूप पाहून तो स्वतःवरचा कंट्रोल विसरून चालला होता. तो फक्त कंटिन्यू तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे बघत होता. शेवटी असह्य होऊन इंद्राने त्याचे ओठ तिच्या ओठांवरती ठेवले. त्याच्या गरम ओठांचा स्पर्श होताच राधाच्या सर्वांगातून करंट पास झाला. तो आता तिला हळूहळू किस करू लागला. राधा, ती तर या जगातच नव्हती. तिच्यासोबत काय होत आहे हे तिला समजत नव्हते आणि इंद्रा, तो तर आपले भान कधीच हरवून गेला होता. तो फक्त राधाच्या सहवासात स्वतःला विसरून गेला होता. तो तिच्या ओठांना खूप प्रेमाने हाताळत होता, एवढा की ती त्याची 7 जन्माची प्रेयसी आहे आणि खूप विरहानंतर ती प्रेयसी आज पुन्हा त्याच्या सहवासात आली आहे. एवढ्या दिवसांचा विरह तो आत्ता प्रेमाने भरून काढत होता. थोड्या वेळात त्याने तिचे ओठ सोडले आणि तिच्या गळ्यावरती ओठ फिरवू लागला. तिचा तो स्पर्श त्याला वेडावत होता. आपण कुठे आहोत याचेही त्याला भान राहिले नव्हते. त्याने आपला हात खाली सरकवत तिच्या कमरेवरती ठेवला. शॉर्ट टॉप असल्यामुळे त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिच्या पोटावर झाला आणि ती खडकन भानावर आली.
ती विजेच्या गतीने त्याच्यावरून बाजूला झाली. एक क्षणही त्याच्याकडे न बघता सरळ पळत श्रेयाच्या रूममध्ये आली. रूममध्ये येऊन दरवाजा लावला आणि बेडवर येऊन झोपली. बेडवर झोपताच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिच्या तोंडाला कोरड पडली होती. पोटात गोळा आला होता. थोड्या वेळापूर्वी आपल्याबरोबर काय झाले आठवून ती पुन्हा रडू लागली. ती धक्का देऊन उठून जाताना त्याला दिसली. तेव्हा तो भानावर आला. आपण हे काय केले? त्याला स्वतःचाच राग आला. तो राधाच्या धुंदीत वाहवत गेला होता. तो तिच्या मागे तिला समजवण्यासाठी जाणार होता, परंतु ती एवढ्या वेगाने गेली की त्याला उठून उभे राहीपर्यंत ती श्रेयाच्या रूममध्ये पोहोचली होती. एवढ्या उशिरा तिथे जाणे बरोबर नाही आणि ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नाही. सकाळी तिच्याशी बोलू असा विचार करून इंद्रा रूममध्ये आला. इंद्रा रूममध्ये बेडवरती पडला. मगाशी झालेला क्षण आठवून त्याच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आली. तिचा तो स्मेल अजूनही त्याला स्वतःच्या अंगावरती जाणवत होता. तो चेंज न करता तसाच झोपला. राधाचा मात्र डोळा लागत नव्हता. सारखे तिच्या डोळ्यासमोर मगाशी घडलेले चित्र उभा राहत होते आणि ते आठवून पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ती या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. पूर्ण रात्र तिने जागून काढली होती. सकाळी 5 वाजताच तिने रुचा त्याचबरोबर वेदिकालाही उठवले. फ्रेश न होताच तिचा ड्रेस घातला आणि वेदिकाला सोडवण्यासाठी सांगितले. थोड्या वेळाने जाऊ, अजून नीट सकाळ पण झाली नाही, वेदिका सांगत होती. परंतु राधा आता काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी नाईलाजाने वेदिका त्या दोघींना मागील गेटमधून सोडण्यासाठी गेली. 6 वाजता इंद्राला जाग आली. जाग येताच त्याला रात्रीचे क्षण आठवले. त्याने आपला अंगाचा सुगंध घेतला. अजूनही त्याला तिच्या अंगाचा सुगंध जाणवत होता. शेवटी त्याने तो शर्ट काढून कपाटात नीट घडी घालून ठेवून दिला. त्याला तिची ती आठवण जपून ठेवायची होती. तिचा तो सहवास त्या शर्टमधून अनुभवायचा होता. तो हे का करतोय हे त्यालाही कळत नव्हते. इंद्रा जगातला टॉपचा बिझनेसमॅन होता. नेहमी प्रॅक्टिकल सिच्युएशन पाहून वागणारा माणूस होता. भावनांमध्ये कधीच तो अडकून पडत नव्हता. पण राधाच्या बाबतीत तो काही वेगळाच वागत होता. तिच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी आपोआपच घडत होत्या. प्रॅक्टिकली विचार करण्याची मतीच राहत नव्हती. तो जिममध्ये गेला. तिथेही त्याला फक्त राधाचा चेहरा दिसत होता. त्याने आज पटकन जिम आवरली आणि आंघोळ करून डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी येऊन बसला. श्रेयाच्या मैत्रिणी जेव्हा घरी येत असत तेव्हा त्या ब्रेकफास्ट केल्याशिवाय कधी जात नसत, कारण त्यांना त्या वेळेला इंद्रा टेबलवरती दिसत असे. केवळ त्याला पाहण्यासाठीच तिच्या मैत्रिणी घरी येत असे. थोड्याच वेळात श्रेया आणि वेदिकाही फ्रेश होऊन नाश्त्यासाठी खाली येऊन त्या आपल्या चेअरवरती बसल्या. तरीही इंद्रा त्यांच्या मागे पाहत होता. त्याला वाटत होते की यांच्या मागून राधा येईल, परंतु त्याचा हिरमोड झाला. आज काहीतरी वेगळेच घडत होते. आज इंद्रा कोणाची तरी वाट पाहत होता. नेहमी मुली त्याची वाट पाहायच्या. आज आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी समोर यावे म्हणून इंद्रा व्याकुळ झाला होता, परंतु त्याचा हिरमोड झाला. शेवटी न राहून इंद्राने श्रेयाला विचारलेच,
काय गं, तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या? हे ऐकून श्रेया आणि वेदिका शॉक झाल्या. त्या आल्या आहेत हे तुला कसे माहीत? असेच एक्सप्रेशन त्या दोघींच्या चेहऱ्यावरती होते. इंद्राच्या लक्षात येताच त्याने पटकन आपली बाजू सावरली आणि म्हटला, अगं काल तुमच्याबरोबर मॉलमध्ये होत्या ना, म्हणून मला वाटले की त्या घरी आल्या असतील. यावर शंकाभरी नजरेने श्रेयाने इंद्राकडे पाहिले आणि शेवटी ती म्हणाली, हो, त्या आल्या होत्या, परंतु पहाटेच गेल्या. यावर इंद्रा काहीच बोलला नाही आणि आपला नाश्ता गुपचूप करू लागला. त्याच्या डोक्यात राधाचेच विचार चालू होते. आज डेकोरेशन करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटची टीम 9 वाजता येणार होती. उद्या इंद्रा आणि शनायाचा साखरपुडा होणार होता. डेकोरेशनवाल्यांना समोर पाहून इंद्रा दणकन जमिनीवर आपटला आणि वास्तवात आला. आपली उद्या एंगेजमेंट आहे हे त्याला आठवले. डेकोरेशन टीम पाहून त्याच्या चेहऱ्यावरती नाराजगी पसरली. त्याचे मन आता बदलू लागले होते. उद्या शनायाबरोबर तो एंगेजमेंटसाठी तयार आहे की नाही हे पुन्हा तपासावे लागणार होते. धन्यवाद. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. भेटूया लवकरच नवीन भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा आपली स्टोरी प्रेमाचा सहवास.